आमदार पी.एन. पाटील यांचा ज्या काँग्रेस कमिटी कार्यालयातला वावर काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा असायचा, त्याच कार्यकर्त्यांमध्ये आज मात्र पोरकेपणाची भावना निर्माण झाली होती। या ठिकाणी अत्यंत शोकाकुल वातावरणात यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी खासदार प्रतीक पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांचं अंत्यदर्शन घेतलं। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सर्वच मान्यवरांनी आमदार पी.एन. पाटील यांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाबरोबरच जिल्ह्याची मोठी हानी झाल्याच्या भावना व्यक्त केल्या। निष्ठावंत कार्यकर्ता हरपला आणि पी.एन. पाटील हे सातत्याने 20 वर्ष च्या अधिक काळापासून जे त्या राजकारणामध्ये आहेत त्यापासून एक निष्ठाने राहिले आणि जनता सुद्धा त्यांच्याबरोबर कायम राहिलेली आहे, हे महत्त्वाचं आहे। आणि मैत्रीत सुद्धा ते चांगले मित्र राहिले। महत्त्वाची व्यक्ती, एक जबाबदार व्यक्ती जिने कोल्हापूरला एक दिशा दिली, ही आज व्यक्ती आपल्यामधून गेलेली आहे। फार मोठं नुकसान कोल्हापूर जिल्ह्याचं तर झालंच, पण छत्रपती घराण्याचं सुद्धा एक मोठं नुकसान झालेलं आहे। त्यांनी स्वतःच्या प्रचाराला, स्वतःच्या निवडणुकीत एवढा प्रचार केला नाही तेवढा छत्रपती शाहू महाराजांच्या निवडणुकीत प्रचार केला आणि मी अनेक सभेतसुद्धा ते बोलून दाखवलं। आणि म्हणून हे नुकसान कसं भरून काढणार आपण सर्वजण हा मोठा प्रश्न आहे आणि ते होऊ सुद्धा शकणार नाही। विधानसभेमध्ये त्यांचं काम असो, मतदारसंघामध्ये अगदी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचं कामकाज कसं करायचं, अगदी कुठलेही काम घेऊन तिथं कार्यकर्ता गेला की त्या कार्यकर्त्याचं समाधान कसं करायचं, हे पी.एन. साहेबांच्याकडनं शिकण्यासारखं होतं। आणि सातत्यानं काँग्रेसला बळकटी देण्याचं काम गेले 20 वर्ष पी.एन. साहेब हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं भाग्य आम्हाला देखील, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील मिळालं। पक्षाचं संघटन कसं बांधायचं, पक्षवाढीसाठी काम कसं करायचं आणि पक्षनिष्ठा काय आहे, अलीकडच्या काळामध्ये तर निष्ठा कोणाकडनं शिकावी तर ती पी.एन. साहेबांच्याकडनं शिकावी असं म्हणलं तर काय ते चुकीचं होऊ नये। अतिशय दुःख होतं की आज पी.एन. साहेब आमच्यातून निघून गेले, कारण एक अतिशय निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते काँग्रेसचे होते। ही काँग्रेसची पोकळी भरून न येणारी आहे, असा नेता होणे म्हणजे शक्यच नाही। आणि खरोखर आम्हाला इतकं दुःख होतं की आमच्यातलाच एक असं वडीलधारा माणूस काँग्रेसचे गेले, एक मार्गदर्शक, एक शांत व्यक्तिमत्व आणि एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व आमच्यातून निघून गेलं, याचे दुःख खूप होतं। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पी.एन. साहेब आपल्यामध्ये आज नाही आहेत। गेले 40 वर्ष या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आदरणीय पी.एन. साहेबांचं मोठं कार्य आज कोल्हापूर जिल्ह्यानं अनुभवलेलं आहे। आमच्या सर्वांनाच त्यांचं नेहमी मार्गदर्शन राहिलेलं आहे। सहकार असेल, राजकीय असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं काम, कार्य हे आज कोल्हापूर जिल्ह्यानं अनुभवलं। आज दुर्दैवानं ही घटना जी घडली किंवा दुर्दैवानं आपल्यामध्ये आदरणीय पी.एन. साहेब नाही आहेत, याचं दुःख आज आमच्या हजारो लाखो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे। काँग्रेस पक्ष वाढवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे। आम्ही सर्वच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं आदरणीय पी.एन. साहेबांना श्रद्धांजली मनापासून अर्पण करतो। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सन्माननीय पी.एन. पाटील साहेब आज पहाटे त्यांचं निधन झालं आणि ऐकून खूप दुःख झालं। खरं तर काँग्रेसची धुरा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सांभाळली होती। कार्यकर्त्यांचा मोह, कार्यकर्त्यांवर प्रेम आणि कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम कसे करतात ह्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही ह्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान बघितलं। खरं ते ह्या स्वार्थी जगाचे पैसे मिळवण्यामागं लोक लागले असताना सुद्धा ही व्यक्ती मी बघितलं तर त्या पैशापेक्षा निस्वार्थीप्रमाणे काँग्रेसवर प्रेम कसं करायचं, काँग्रेस पक्ष कसा वाढला पाहिजे, कार्यकर्ता कसा जपला पाहिजे, कार्यकर्त्याला कसं मोठं केलं पाहिजे, ह्या संदर्भात त्यांनी खूप मोठं काम केलं, मी 1.5 महिन्यात बघितलं। कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, सतत 18 वर्षे 19 वर्षे ज्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आणि पक्षाची मजबूत पकड या जिल्ह्यावर
संपूर्ण देशामध्ये वेगळं वातावरण असताना सुद्धा हा किल्ला शाबूत ठेवला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक आधारवड आज आमच्यातनं निघून गेलेला आहे. एक मोठी पोकळी या काँग्रेस कमिटीला इथून पुढच्या काळामध्ये भरून न काढणं येणारी अशी पोकळी आहे. साहेबांच्या जाण्यानं फार मोठं नुकसान या ठिकाणी या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या झालेलं आहे. जिल्ह्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्यांचा एक आधारवड या ठिकाणी हरपलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काँग्रेसचे जिल्ह्यातून आलेले विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत जड अंतःकरणानं आमदार PN पाटील यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.